नक्कीच मित्रांनो, आपल्या टी शर्टवर कुठल्याही स्पर्धेचं कुठल्याही संस्थेचं नाव या ठिकाणी नसणार आहे. आपलं जर स्वतःचं वैयक्तिक नाव असेल तर ते या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल. या कुठल्या ब्रँडचं जर नाव असेल तर ते ग्राह्य धरलं जाईल. कुठल्याही स्पर्धेच्या संस्थेचं नाव आपल्या टी शर्टवर नसणार आहे. मित्रांनो, आता जर 2 मिनिटांमध्ये मॅच नाही चालू झाली तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. शेवटची 2 मिनिटं आपल्याला देतोय. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या भांडूप संघ. आणि आपला एक प्लेअर देखील या ठिकाणी आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. क्रिस 11 बोरिवली विरुद्ध अँटिक 9 भांडूप. चल सर सर मॅच स्टार्ट करायची आहे. अनिकेत गोलंदाजी मार्कवर एक जबरदस्त वेगवान गोलंदाज भांडूप. आणि दुसऱ्या बाजूला बोरिवली. एका बाजूला सेंट्रल लाईन, दुसऱ्या बाजूला वेस्टर्न लाईन. सेकंडला फलंदाज देवकरण पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. अनिकेत पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिलाच बॉल. सुरेख फटका पाहायला मिळतोय. फ्लिक केलाय, प्रॉपर टायमिंग. 4 धावांसाठी फटका निघून चाललाय. सुरेख सुरुवात, दमदार. नक्कीच चांगला शॉट याला नक्कीच म्हणू शकतो. आणि सुरुवात देखील दमदार झाली आहे. स्वागत केलं अनिकेतचं 4 धावांनी. पुन्हा एकदा जागा मिळाली ती, लेकिन डीप मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण. डॉट बॉल आलाय. या चेंडूवर देखील नक्कीच जागा मिळाली होती. उजव्या यष्ट्याच्या बाहेर थोडा बॉल पिचिंग झाला होता. टायमिंग देखील प्रॉपर होतं. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये. डॉट बॉलची सांगता. नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित पटवाड्याची माऊली चषक 2026 चौथं पर्व. आणि या ठिकाणी सोडलाय झेल. मित्रा, झेल देखील कोणाचा सोडलाय? देवकरण. ज्या प्रकारे करण रन करतोय आणि त्याचा अशा प्रकारचा झेल सोडणं नक्कीच मागात ठरू शकतं. सोपा झेल होता, चुकी होते आणि या ठिकाणी चुकी देखील झाली आहे भांडूप संघाकडनं. तीन चेंडूंवर 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर चौकार. देवकरण आक्रमण करतोय. स्टेक डाऊन द ग्राउंड. देखना फटका. स्टँड अँड डिलिव्हर. समोरच्या दिशेला फटका खेळलाय. मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा चौकार आलाय देवकरण यांच्या बॅट मधून.
अजून एक जागा मिळाली. आता मात्र कुठेतरी नशिबाची साथ थोडीशी मिळाली नाही. हा देखील चांगला फटका होता पॉइंट रिझन मध्ये. एक धाव त्या ठिकाणी धावून कंप्लीट केली गेली आहे. तीन चौकार एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या झाली आहे 13. वैयक्तिक 13 धावांवर देवकरण खेळी करतोय. केवळ आणि केवळ 5 चेंडूंचा सामना या ठिकाणी केला आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अनिकेत. आता मात्र चांगला बॉल पाहायला मिळतो. गतीमध्ये परिवर्तन, चेंडू वळवला होता. शेवट मात्र नक्कीच या ठिकाणी चांगला पाहायला मिळतो. अनिकेत यांचा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 13. चांगली सुरुवात. क्रिस 11 बोरिवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं मुख्य कारण पण नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. देवकरण दर्जेदार सुरुवात नक्कीच करून दिली आहे. चला मित्रांनो, टीम मीटिंग कमी करा, मॅच स्टार्ट करायची आहे. पहिल्या षटकामध्ये आक्रमण पाहायला मिळालं होतं. देवकरण यांच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर निखिल गोलंदाज पाहायला मिळतोय. भांडूप परिसर म्हटलं तर नक्कीच मराठी वर्ग खूप मोठा असलेला असला परिसर. आणि 31 भांडूप मधली टीम आज अँटिक 9 या ठिकाणी दाखल झाली आहे. पहिलं षटक थोडंसं मागणं नक्कीच ठरलं. अनिकेत यांचा आता कशा प्रकारचा कमबॅक करतील निखिल पाहण्यासारखं असणार आहे. कारण देवकरण चांगल्या लयात चांगल्या फॉर्म मध्ये आता पाहायला मिळत आहेत. या खेळाडूंनी देखील बऱ्याच क्रीडा स्पर्धा आतापर्यंत गाजवल्यात. व्यावसायिक संघात देखील आपली जागा त्याने नक्कीच पक्की केली आहे. बऱ्याच चांगल्या टुर्नामेंटमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच जे व्यावसायिक संघ आहेत त्यात देखील या खेळाडूची चर्चा केली जाते. ओमकार मालाड संघातून आपल्याला इन ॲक्शन देवकरण देखील पाहायला मिळतो. आज मात्र स्टेशन वायच्या संघातून आपल्या गावासाठी या ठिकाणी नक्कीच चांगलं प्रदर्शन करतोय. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. निखिल गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज. आणि या ठिकाणी कुठेतरी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चुकली. दंडित केले गेलाय नो बॉलने. आणि या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे. तू माय चुकीचा कॉल. नक्कीच या ठिकाणी गरज नव्हती. कारण ज्या प्रकारे धावसंख्या आतापर्यंत गोळा केली गेली आहे त्यानंतर फक्त इनिंग बिल्ड करणं गरजेचं होतं. दोन्ही फलंदाज चांगल्या लयात पाहायला मिळत होते. मात्र या ठिकाणी चुकी झाली, दुर्बुद्धी सुचली आणि पहिला झटका या ठिकाणी मिळतोय. जांटी या ठिकाणी आउट होत आहेत. नन बॅटर मैदानात दाखल झालेत. हितेश ब्रेक थ्रूची गरज नक्कीच होती. तो ब्रेक थ्रू देखील मिळालाय. आता कुठेतरी धावसंख्येवर रोख आणणं देखील गरजेचं असणार आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक चेंडूचा खेळ झाल्याने धावसंख्या झाली आहे 14. पुन्हा एकदा जागा मिळाली होती. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव मिळणार आहे. नन बॅटर तर मैदानात हितेश या ठिकाणी
निखिल यांनी आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू एक्स्ट्रा पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र छोटंसं कमबॅक देखील पाहायला मिळाले, गडी बाद केला, नंतर सिंगल धाव आली आहे. नंतर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा हलक्यातून फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. डॉट बॉल. अशा प्रकारची गोलंदाजी करणं तर नक्कीच अँटिक नाईन्स संघासाठी गरजेचं नक्कीच असणार आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका पाहायला मिळतो. आता मागचा नक्की चेंडूचा संपर्क होतोय बॅटशी. एक धाव मिळाल. चार चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून कळवला जातोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी निखिल यांची राहिली आहे, मात्र 2 एक्स्ट्रा देखील पाहायला मिळालेत आणि एक डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. एक गडी बाद झालाय. पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, 1 to go. आता तर समृद्धीने चांगला फटका, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, फंबल पाहायला मिळालं. तोपर्यंत एकदा कंप्लीट केली गेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 19. स्वर्गीय अनुप प्रदीप डोळस यांच्या आठवणींना पुन्हा एकदा जागृत करण्याचं काम नवनिर्माण उत्सव मंडळ यांनी केलंय. एक त्यांच्यातला मित्र, एक मनमिळावू व्यक्तिमत्व या घाटकोपर भटवाडी परिसरातील, तसेच आठवणींना पुन्हा एकदा चालना द्यायचं काम. त्याच अनुषंगाने ही स्पर्धा आपण पाहतोय. भटवाडीची माऊली चषक 2026 चौथ्या पर्वामध्ये. आणि आता गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला जर विचार केला तर भांडूप परिसरातील ज्या खेळाडूची नक्कीच चर्चा राहिली आहे, चांगला खेळ बऱ्याच स्पर्धांमध्ये त्याने केला आहे, एकतर्फी खेळ देखील त्याने साकारली आहे. रमजान गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू कडक बेधडक खेळाडू मैदानात पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, वेग पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा मचान, त्याला भन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळाला. कुठेतरी लेन चुकले त्या ठिकाणी. पुन्हा एकदा वेग पाहायला मिळतो, मात्र लाईन आता पुन्हा एकदा चुकलेत. पहिल्यांदा लेन चुकले, नंतर लाईन चुकले. वेग आहे मित्रांनो, मात्र कुठेतरी आता लाईन आणि लेन पकडून अचूक टप्प्यावर मारा करणं खूप गरजेचं आहे. प्रचंड वेगवान गोलंदाज रमजान. पुन्हा एकदा त्याच प्रकारचं चित्र. लगातार 3 चेंडू आतापर्यंत नक्कीच एक्स्ट्रा या ठिकाणी हाताळले गेलेत. पुन्हा एकदा चुकी होती आहे नक्कीच या ठिकाणी. आज कुठेतरी दिवस दिसत नाही रमजान यांचा. वेग प्रचंड पाहायला मिळाला. लाईन चुकली, लेन चुकली. 4 अतिरिक्त धावा देखील मिळाले आहेत क्रिस इलेव्हन बोरिवली संघाला. ज्यावेळेस आपला कर्णधार नक्कीच आपल्याकडे चेंडू सोपवतो तेव्हा कुठे ना कुठेतरी कमबॅक करून देण्याच्या उद्देशाने आपण मुख्य गोलंदाज या संपूर्ण अँटिक नाईन्स संघाचे आहात. आणि त्यामध्ये आपल्याकडनं अशा प्रकारचा खेळ होणं कुठे ना कुठेतरी संघासाठी देखील चांगली बाब मानली जात नाही, आणि तीच मैदानात पाहायला मिळत आहे. रमजान देखील थोडेसे महागडे ठरत आहेत. अजून एकही चेंडू या ठिकाणी झाला नाही. याने 4 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. व्हाईट बॉल. 5 चेंडू आतापर्यंत एक्स्ट्रा हाताळले आहेत.
या स्पर्धेतील विक्रम देखील आता नक्की झालाय. 5 बॉल एक्स्ट्रा. आता पहिला वैद्य चेंडू या ठिकाणी वेग पाहायला मिळाला, त्यावर संयमी खेळी पाहायला मिळाली. एका चेंडूवर 6 धावा आतापर्यंत नक्की झालेत. आता बेस्ट वर्सेस बेस्ट फाईट मैदानात नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला देवकरण, दुसऱ्या बाजूला रमजान. रमजान थोडेसे संघर्ष करतायत. लाईन अँड लेन कुठे थोडीशी चुकताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेग आहे त्याचा पुरेपूर फायदा केला. केवळ आणि केवळ दिशा दिली आहे, कारण नक्कीच देवकरण यांना माहिती आहे आतापर्यंत 7 धावा तर नक्कीच गोळा केल्या गेल्या. त्याचा बॉल टू बॉल जरी धावा आल्या तरी देखील एक सफल ओव्हर आपल्या संघासाठी नक्कीच ठरू शकते. क्रिस 11 बोरिवली. आणि आता मात्र छोटासा कमबॅक नक्कीच म्हणावा लागेल. रमजान यांचा वेग पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर मारा केलाय. डॉट बॉल. पुन्हा खुल्या टप्प्याचा बॉल मध्ये क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी. नक्कीच चेंडू गॅदर झाला असता आणि यष्ट्यांचा वेध घेतला असता नक्कीच धावबाद देखील झाले असते. हितेश. धावसंख्या झाली आहे 27. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा संयमी खेळी. एका मोठ्या खेळाडूचं लक्षण नक्कीच देवकरणमध्ये देखील पाहायला मिळत आहे. धावसंख्येला थांबू देत नाहीये. स्ट्राईक रोटेट करतायत. यापुढील होणारा सामना विहान बी मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध AVCC चेंबूर. दोन्ही संघ आपण सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचे आणि आपला निर्णय देखील लगेच सांगायचा आहे. धावसंख्या झाली आहे 32. 3 षटकांचा खेळ झालाय. चांगली फलंदाजी आतापर्यंत नक्कीच म्हणावी लागेल. 10.5च्या सरासरी देखील धावा गोळा केल्या गेल्या आहेत. नेक्स्ट मॅच चेंबूर वर्सेस चेंबूर अशी फाईट. मुकेश रॉयल चेंबूर विहान बी विरुद्ध AVCC चेंबूर. दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी यायचे आपल्याला सूचना असणार आहे. आणि या ठिकाणी बॉलिंग पॉवर प्ले घेतला. या पॉवर प्लेचा नक्कीच कशा प्रकारे फायदा करतील गोलंदाज. इम्रान गोलंदाजी माखवर. आणि या ठिकाणी नक्की सायडमचा नो बॉलचा इशारा. नक्कीच नो चेंडू होता त्यावर देखील एक धाव घेतली गेली आहे. खराब गोलंदाजी आतापर्यंत भांडूप संघाची राहिली आहे. अतिरिक्त धावा पाहायला मिळाल्या. चौकारांची आतिषबाजी देवकरणच्या बॅटमधून पाहायला मिळाली. ब्रेक थ्रूची गरज नक्कीच आहे. पहिला फलंदाज बाद झाला जॉन्टी. त्यानंतरची जी पार्टनरशिप या ठिकाणी इनिंग बिल्ड केली आहे देवकरण आणि हितेश, वाखाणण्याजोगी दाद द्यावी लागेल. बटोरीकरांची गर्दी देखील हळूहळू व्हायला लागली आहे. हळूहळू संध्याकाळचं सत्र सुरू होईल आणि या ठिकाणी लेट कॉल दिला गेला. चुकीची फेकी संधी होती. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं 52 धावांचा पल्ला देखील गाठला गेला. या स्पर्धेत नक्की सर्वात जास्त धावसंख्येचा उच्चांक गाठला गेला. मागील मॅच मध्ये डायरेक्ट हिट केली गेली आहे. नॉट आउटचा इशारा नक्कीच दीपू सर यांच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू घेण्यात आलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून चेक केलं जाईल रनआउट असेल की नाही.
फलंदाज या ठिकाणी सुखरूप असणार आहे नाबाद. आणि या ठिकाणी आपला रिव्ह्यू देखील आपण गमावलाय. 99 भांडूप संघ चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे 36. एक समाधानकारक धावसंख्या तर नक्कीच म्हणावी लागेल क्रिस 11 डोंबिवली संघाच्या बाजूने. नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यावर नक्कीच 1 धाव प्लस. चुकांवर चुका या ठिकाणी पाहायला मिळतात 99 भांडूप संघाच्या. आतापर्यंत एकंदरीत विचार केला तर 15 बॉल तरी एक्स्ट्रा त्या ठिकाणी नक्कीच त्यांनी हाताळलेत आणि त्यावर देखील एक एक्स्ट्रा धाव आली आहे. नाराजीची बाब नक्कीच म्हणावी लागेल. आणि या ठिकाणी नो आणि नोवर अजून एक मोठा तडका. चुका होत आहेत. नो बॉलवर पुन्हा एकदा चौकार आलाय. नाराजी स्पष्टपणे नक्कीच मैदानात दिसते. एवढ्या मोठ्या पटलावर अशा प्रकारची खेळी करणं कुठे ना कुठेतरी थोडं नक्कीच आपल्या चाहत्या वर्गाला नाखुश करण्यासारखं असतं. आता तर संधी होती थोडेसे कमी पडले पण हितेश हे देखील आता नक्कीच आक्रमण करायला सुरुवात त्यांनी देखील केली आहे. तीन चेंडूंचा खेळ झालाय 44 स्कोर कार्डवर. या स्पर्धेतील आतापर्यंतचा उच्चांक 51 धावा आहे. तो देखील मला वाटतं हा पल्ला गाठू शकतो संघ क्रिस 11 बोरिवली. चला नेक्स्ट मॅच. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. मुकेश रॉयल चेंबूर विहान बी विरुद्ध एव्हीसीसी चेंबूर. दोन्ही संघ कॅप्टन्स इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी यायचे आणि टॉस केल्या गेल्या लगेचच आपला निर्णय देखील या ठिकाणी कळवायचा आहे. पुन्हा एकदा आडो बॅटने फटका खेळला आहे. डीप पेक्षा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा चुकी. धावसंख्येची 5व्या घेरवर पळायला सुरुवात झाली. ती गाडी थांबतच नाहीये. शेवटच्या चेंडूवर देखील देवकरण यांच्या बॅट मधनं एक अफलातून फटका पाहायला मिळाला. प्रॉपर ड्रायव्हिंग स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आणि सरळ जाऊन चेंडू धडकलाय पडद्याला. अजून एक दमदार असरदार भारदार चौकार. आणि या चौकाराने 50 धावांचा पल्ला देखील गाठला गेलाय. क्रिस 11 बोरिवली संघाचा अजून देखील 1 षटकांचा खेळ शिल्लक आहे. संपूर्णपणे मजबूत पकड ज्या प्रकारची फलंदाजी देवकरण आणि हितेश यांनी केली आहे. 24 फार लवकर बाद झाले होते. त्यानंतरची जी पार्टनरशिप पाहायला मिळते आणि आता मात्र या ठिकाणी झेल बाद होत आहे. टिपलाय झेल. संपला फलंदाज हितेश यांचा खेळ. वाट बॉलचा इशारा. खराब खेळी अजूनपर्यंत देखील तेच चित्र मैदानात पाहायला मिळतंय. बॉलर चेंज होतोय मात्र जो एक्स्ट्रा कुठेतरी विचार करण्याची गरज नक्कीच 99 भांडूप संघाला आहे ती होत नाहीये. एक्स्ट्रावर एक्स्ट्रा धावा नक्कीच मिळत आहेत आणि चांगली बा क्रिस 11 बोरिवली संघासाठी की देवकरण अजून देखील मैदानात आहेत. थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं होतं मात्र नक्कीच 1 धाव त्यावर देखील मिळाली आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. लाईन कुठेतरी मला वाटतं नक्कीच विसरलेत. लाईन कुठेतरी भांडूपलाच ठेवून आलाय 99 भांडूप संघ.
धावसंख्या झाली आहे 56 या स्पर्धेतील उच्चांक आतापर्यंत नक्कीच गाठला गेलाय. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आणि पुन्हा एकदा पॉवर फटका कडक बेधडक देवकरण यांच्या बॅट मधून अजून एक ब्रँडेड 4 धावांसाठी हा फटका निघालाय. शेवटचा बॉल पुन्हा एकदा जागा बनवली. चौकीदार त्या ठिकाणी तैनात होता मात्र तरी देखील चोर फरार झालाय. 4 धावांसाठी शेवट देखील गोड आणि देवकरांसाठी एकदा नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे. एकंदरीत वैयक्तिक खेळींचा विचार केला 33 धावांची वैयक्तिक खेळी देवकरांच्या बॅट मधून पाहायला मिळाली आहे. दर्जेदार कामगिरी वा बाई. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आमच्या मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी केला जाईल. मुकेश रॉयल चेंबूर विहान बी विरुद्ध एव्हीसीसी चेंबूर. चेंबूर वर्सेस चेंबूर ही देखील एक दर्जेदार फाईट बऱ्याच सामन्यांमध्ये पाहिले. चेंबूर वर्सेस चेंबूर ही देखील फाईट एक चुरशीची मांडली जाते. यापुढील मॅच देखील एक दर्जेदार पाहायला मिळणार आहे. पासष्ट धावांची गरज या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी एंटिक नाईट भांडूप संघाला. लक्ष काहीच फारच मोठा आहे जर अंडरम बॉक्स सी सर्कलचा विचार केला. देवकरण हितेश यांची पार्टनरशिप बिल्ड केली. एक दर्जेदार कामगिरी नक्कीच म्हणावी लागेल. तर आता मात्र नक्की लक्ष असणार आहे रमजान यांच्याकडे कशा प्रकारची खेळी करतील. प्रेशर तर नक्की असणार आहे. धावसंख्येचा जो डोंगर या ठिकाणी उभा केला गेलाय 64 धावांचा उच्चांक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत गाठला गेलाय आणि त्यामध्ये देवकरण यांची नक्कीच 33 धावांची वैयक्तिक खेळी नक्की लक्षात राहील. पुरुष सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो. आपण पाहत आहात भटवाडीची माऊली चषक 2026 चौथव्या पर्वामध्ये ही स्पर्धा नवनिर्माण उत्सव मंडळ आयोजित स्वर्गीय अनुप डोळस यांच्या स्मरणार्थ या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन. संपूर्ण मुंबईकर नक्कीच या स्पर्धेची वाट पाहत असतात. घाटकोपरच्या अभिमानाची स्वाभिमानाची आणि हळूहळू परंपरेच्या दिशेने वाटचाल करणारी स्पर्धा एक अग्रगण्य स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जातं. तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने 65 धावांचं लक्ष आहे. अँटिक नाईट भांडूप संघ सलामीर जोडी रमजान आणि सुजित गोलंदाजी मागवर गोलंदाज पाहायला मिळतोय. निखिल मोठं लक्ष आहे मित्रांनो पण क्रिकेटचा खेळ आहे कधी काय होईल सांगता येत नाही. आणि पहिलाच बॉल वाईड बॉलने या ठिकाणी सुरुवात झाली आहे. नो बॉलचा देखील इशारा या ठिकाणी दिलाय. चुकीची शैलीने कुठे ना कुठेतरी या ठिकाणी चेंडू हाताळला गेला. साइड आर्म स्वरूपातील नो. आता जर चाबूक फटका रमजानच्या बॅट मधून पॉवर प्ले नक्की चेंडू अडवला गेलाय. नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायरला आवाहन केलं गेलंय. चेक केला जाईल. पुन्हा एकदा चुकीच्या शैलीने गोलंदाजी या ठिकाणी केली गेली. नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा कळवण्यात येतोय.
65 धावांचं लक्ष आहे, पण अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर ते लक्ष देखील कुठे ना कुठे छोटं वाटायला सुरुवात होईल. क्षणात झिरो आणि क्षणात हिरो बनवणारा खेळ, प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारा खेळ, जिकडे जागा मिळेल तिकडे खेळला जाणारा हा खेळ. लेदर क्रिकेट असू दे, रबर बॉल क्रिकेट असू दे, आड्रम बॉक्स क्रिकेट असू दे, ओरम क्रिकेट असू दे, प्रचंड मोठा चाहता वर्ग नक्कीच या भारताचा आणि मुंबईत देखील राहिला आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून देखील ज्या मुंबईकडे पाहिलं जातं, त्याच क्रिकेटच्या पंढरीमध्ये घाटकोपर परिसरातील भटवाडीमध्ये हा क्रिकेटचा अनुभव आपण अनुभवतोय. 65 धावांचं लक्ष काहीसं मोठं आहे. एका बाजूला सेंट्रल लाईन, दुसऱ्या बाजूला वेस्टर्न लाईन. वाह, संपूर्णपणे जागेवर उभा ठेवलाय, वेग पाहायला मिळाला, अचूकतेवर मारा, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. 2 अतिरिक्त चेंडू नक्कीच निखिल यांनी हाताळले, मात्र त्यानंतर कमबॅक देखील केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय, एकच धाव मिळणार आहे. आणि आता मात्र रमजान यांच्या बॅट मधून 4 आल्याने यावर देखील नक्कीच साइडमचा नो देखील चेक केला जाईल. पुन्हा एकदा आवाहन केलंय तिसऱ्या पंचांना. आणि यावर पुन्हा एकदा नो बॉलवर मोठा प्रहार देखील आलाय. एकंदरीत 5 धावा नक्की मिळणार आहेत. आठ धावा आतापर्यंत नक्कीच धावसंख्या पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे मित्रांनो 65 धावांचा चेस या ठिकाणी करण्यासाठी. आणि पुन्हा एकदा रमजान यांच्या बॅट मधून समोरच्या दिशेला फटका. थोडीशी नशिबाची साथ चुकली रमजानसाठी आणि एकच धाव मिळते. सर्व प्रेक्षक वर्ग आमचा, नक्कीच प्रेक्षक वर्ग कुठल्याही स्पर्धेचा राजा या ठिकाणी राहिलाय. मित्रांनो, आपण जोपर्यंत बॉल पूर्णपणे ट्रॅव्हल होत नाही तोपर्यंत कोणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करू नका. आणि पुन्हा एकदा चुकी होतीये. दबाव देखील पाहायला मिळतोय मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना. दहा धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. 65 धावांचं लक्ष आहे. मॅचला सुरुवात झाली आहे मित्रांनो. शेवटपर्यंत अशाच प्रकारचा सामना पाहायला मिळणार आहे. मुकेश रॉयल चेंबूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. जशी मॅचला या ठिकाणी समाप्ती होईल आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि एव्हीसीसी चेंबूर संघ आपण देखील आपले फलंदाज सज्ज ठेवायचे आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण पॉवरप्लेमध्ये चेंडू अडवला गेलाय. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. 10 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा चांगला फटका. थोडीशी स्टेप आउट झाली, पुन्हा बॅकफुटला आले, जागा मिळाली आणि या ठिकाणी 4 धावा. मित्रांनो, बाहेरून कोणी कॉल द्यायचा नाहीये. ऑन फील्ड बॅटरच फक्त या ठिकाणी रिव्ह्यूचा कॉल देऊ शकतो. धावसंख्या झाली 14. सुरुवात तर दमदार झाली मित्रांनो. पहिल्या षटकात जर एकंदरीत विचार केला तर क्रिस लेन बोरिवली संघाच्या देखील 14 धावा होत्या आणि त्याच प्रकारची सुरुवात आता पुन्हा झाली आहे. चोवीस चेंडूंनी जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे.
एक मिनिट, एक मिनिट सर. चला मित्रांनो, पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 14. चोवीस चेंडूने जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. मॅच अजून देखील मोठी आहे, मात्र सुरुवात तर दमदार नक्कीच केली आहे. अशाच प्रकारची कामगिरी शेवटपर्यंत पाहायला मिळाली तर मॅच कधी कलाटणी देऊ शकते. पण आता गोलंदाजी मागवर मला वाटतं क्रिसलेन बोलिव्ही संघाचा एक बॅकबोन देवकरण पाहायला मिळतोय आणि देवकरणने देखील नक्कीच एक खराब सुरुवात मानावी लागेल. वाढ बॉलचा इशारा. या अगोदर देखील आपण जर पाहिलं एकंदरीत निखिलच्या षटकाचा विचार केला तर नो बॉल पाहायला मिळाले. नो बॉलवर चौकार देखील पाहायला मिळाला आणि आता बॅटची संधी होती, हितच होते त्या ठिकाणी. छोटस कमबॅक डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा संधी होती, चुकी होते. क्षेत्ररक्षणामध्ये कुठे ना कुठेतरी काम करणं नक्कीच यावर गरजेचं आहे. पुन्हा एकदा रमजान यांच्या बॅटमधून पॉवर, धडाकेबाज फटका. पॉवर होती फटक्यामध्ये. स्टँड अँड डिलिव्हर यासाठी रमजान ओळखला जातो. सध्याचा जर हंगामाचा विचार केला, रमजान यांनी बऱ्याच स्पर्धा एकतर्फी देखील जिंकवल्या आहेत. भांडूप परिसरातील एक नाव रूपाला आलेला खेळाडू आणि कामगिरी देखील त्याच प्रकारची करतोय. पुन्हा एकदा टॅपसर मधील फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या झाली 21. धावसंख्येची गती तर नक्कीच ज्या प्रकारे असायला पाहिजे होती त्या प्रकारची पाहायला मिळते. अँटिक नाईन भांडूप संघाच्या बाजूने. अँटिक नाईन भांडूप संघाने कुठे ना कुठेतरी नक्कीच गोलंदाजीमध्ये काही चुका केल्या आणि त्याच अनुषंगाने 65 स्कोर कार्डवर पाहायला मिळाला. आणि आता मात्र या ठिकाणी सुजित हवी तशी साथ नक्कीच रमजानला मिळत नाहीये. थोडीशी नाखुश देखील दिसत आहेत रमजान, कारण मोठी मॅच आहे. मोठ्या मॅच मध्ये एकतर्फी खेळी करून चालणार नाहीये. दोन्ही साईडने धावा येणं गरजेचं आहे.
दोन बॅटर मैदानात दाखल झालेत संजय. दुसरं षटक या ठिकाणी मैदानात. आणि अजून एक चांगला बॉल देवकरण यांचा. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे 21. अठरा चेंडून जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. 18 बॉल 44. मोठी लढत. नक्कीच या ठिकाणी जर एक्स्ट्रा बॉलवर कोणताही फलंदाज बाद झाला तर या ठिकाणी तो डॉट बॉल म्हणून ग्राह्य धरला जाईल आणि विकेट देखील या ठिकाणी नसणार आहे. हर्ष नवीन गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या झाली 21. पुन्हा चाबूक फटका आणि पुन्हा एकदा चुकी होती. चेंडू निघून गेला. तेच तर रफ्तार. 4 धावांसाठी रमजान यांच्या बॅट मधून अजून एक कडक चाबूक फटका पाहायला मिळालाय. कडक बेधडक कारवाई नक्कीच करतोय रमजान. अशा प्रकारची खेळी शेवटपर्यंत जर राहिली तर नक्कीच मॅच मध्ये काहीच वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे. आणि रमजान स्वतःच्या खांद्यावर नक्कीच जबाबदारी घेतली संपूर्ण अँटिक 9 भांडूप संघाची. आणि या ठिकाणी नो बॉलवर चौकार आलाय. धावसंख्या झाली आहे 26. 18 चेंडूने जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन झालंय रमजान. नक्कीच त्याला जाण आहे प्रत्येक क्षणाची. चला मित्रांनो मॅचला सुरुवात करते. 18 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष आहे. मित्रांनो बाहेरून कोणी कॉल द्यायचा नाहीये आणि ते आपल्याला रिव्ह्यू या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाहीये. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन झालंय अँटिक 9 भांडूप संघ रमजान ज्याला आहे प्रत्येक क्षणाची जाण. सुरुवातीपासून एक कडक बेधडक कारवाई त्याने आतापर्यंत केली आहे. नो +1 ज्या चुका अँटिक 9 भांडूप संघाने केल्या त्या चुका पुन्हा एकदा नक्कीच पाहायला मिळत आहेत. क्रिस 11 बोरवली गोलंदाज देखील त्याच प्रकारच्या चुका करतायत.
चेतन गोलंदाजी माकवर. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 65 धावांचं लक्ष होतं. सुरुवात देखील दमदार नक्कीच रमजान यांनी करून दिली आणि अजून देखील त्याच प्रकारची खेळी मैदानात तो साकारतोय. अठरा चेंडू 37 धावांची गरज. गोलंदाज या ठिकाणी नक्कीच चेंज केलाय. चेतन नवीन गोलंदाज गोलंदाजी माकवर पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. येणार एक डॉट बॉल नक्कीच प्रेशर कुठे ना कुठेतरी नक्कीच क्रिएट करणार आहे. दडपण थोडंसं वाढत जाईल फलंदाजी करणाऱ्या संघांवर. अँटिक 9 बांडू आणि या ठिकाणी फसवलाय. चतुराई पाहायला मिळाली. टप्प पडला. थोडंसं वळण घेतलं बॅटची एज घेऊन. कॉट बिहाइंड स्टंप स्वरूपात हितेश यांनी सुरेख झेल टिपलाय. रोनक नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. रमजान आतापर्यंत नक्कीच एक दर्जेदार खेळी करत होते, मात्र एक चांगला ब्रेक थ्रू या ठिकाणी नक्कीच मिळून दिलाय चेतन यांनी. या अगोदर थोड्याशा चुका गोलंदाजीमध्ये नक्की पाहायला मिळाल्या. क्रिस 11 बोरिवली संघाच्या, मात्र आता कुठेतरी कमबॅक करून दाखवतोय चेतन. आणि जॉन्टी, का त्यांना जॉन्टी म्हटलं जातं हे देखील आता आपण क्षेत्ररक्षणात पाहिलं. आणि व्हाईट बॉलचा इशारा. तरुण मॅच अजून देखील संपली नाहीये. कोणत्याही संघाने एकदम मजबूत पकड अजूनपर्यंत सामन्यावर दिसत नाहीये. आणि चांगला फटका आणि क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण देवकरन. चुकी झाली नक्कीच. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या असत्या. थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि रोनक या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या झाली 31. चौदा चेंडू आणि 34 धावांची गरज. आता तर चांगला फटका. लांब राहिले फलंदाज. गॅप होता फार मोठा. नाही होणार धावांचा तोटा. ब्रँडेड फटका 4 धावांसाठी. अजून देखील मॅच जिवंत नक्की ठेवले. चेंडू झालेत 5. 1 टू गो. धावसंख्या झाली आहे 35. जिंकण्यासाठी अजून 30 धावांची गरज. 13-30. व्हाईट बॉलचा इशारा. दडपण थोडं पाहायला मिळत आहे. चेतन याच्यावर चौकार आला. नेक्स्ट मॅच AVCC चेंबूर रॉयल, मुकेश रॉयल चेंबूर. दोन्ही टीम आपण देखील सज्ज राहायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा तोपर्यंत नक्कीच कळवण्यात आलाय. शेवटचा बॉल. आणि चांगला फटका. जागा मिळाली होती. बॅटने नक्कीच बॅकफुटला येऊन पंचटाकीन पाहायला मिळाला. आणि शेवटच्या क्षणी अजून एक फलंदाज बाद होतोय. आता मात्र मॅचच्या समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 14च्या सरासरीने नक्कीच या ठिकाणी धावा गोळा करण्याचा प्रयत्नात असणार आहे.
संजय अजून देखील नक्कीच मैदानात पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमध्ये चौकार देखील आलाय. 12 चेंडूने जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. सामना अजून देखील संपणार नाही. हे षटक खूप निर्णायक असणार आहे मित्रांनो. हे 6 चेंडू मॅच कुठल्या बाजूला कलाटणी घेते हे नक्की सांगतील. नन बॅटर मैदान आदित्य. नक्कीच बॉलिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलाय. पहिलाच बॉल कॉर्नर रिजन मध्ये एकच धाव मिळेल. प्रभाकर कुशतोकर यासाठी त्याला मैदानात पाठवलंय. व्हाईट बॉलचा इशारा. अजून देखील थोडीशी मोठी मॅच नक्कीच म्हणता येईल. धावसंख्या झाली आहे 39 आणि आता मात्र गॅप मध्ये चेंडू निघून चाललाय. बघत राहिले दोन्ही क्षेत्ररक्षक. चेंडू पार झालाय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार आलाय. चौकाराची गरज होती. मच निडेड चौकार देखील म्हणता येईल. 9 मग परत 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. आणि आता मात्र हवेत फटका खेळलाय. देवकरण चेंडू खाली. अजून एक धक्का बसतोय अँटिक 9 भांडूप संघाला. इम्रान नवीन बॅटर मैदानात दाखल झाले. अजून देखील मॅच संपली नाही. 9 चेंडूंनी जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. येणारे 3 चेंडू एका दुसरा चौकार आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन पुनरुत्ती. आणि या ठिकाणी चुकी झाली. गरज नव्हती. नक्कीच या ठिकाणी रन नसणार आहे. विकेट देखील काउंट केला जाईल आणि बॉल देखील काउंट केला जाईल. आता मात्र मॅच थोडीशी लांब पाहायला मिळते. अँटिक 9 भांडूप संघाच्या बाजूने एका बाजूला वेस्टर्न लाईनचा संघ क्रिस 11 बोरिवली, दुसऱ्या बाजूला सेंट्रल लाईनचा संघ अँटिक 9 भांडूप. 8 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. एकच धाव मिळते. आता तर चांगली पकड नक्की म्हणावी लागेल क्रिस 11 बोरिवली संघाची. 65 धावांचं भलं मोठं असं लक्ष या ठिकाणी उभं केलं होतं. एक धाव मिळते. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 5 चौकार आणि 20 धाव रोखण्यासाठी पुन्हा एकदा एक महत्वपूर्ण खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. देवकरण. सात चेंडूंनी 20 धावांची गरज आहे. निखिल बॅटर स्ट्राईक एंडला आणि पहिलाच बॉल समोरच्याने फटका खेळलाय. आता मात्र 5 चेंडूवर 5 चौकार लगाव व्हावेच लागतील तरच कुठे ना कुठेतरी अँटिक 9 भांडूप संघ या स्पर्धेतील आपला प्रवास पुढे चालू ठेवेल. आणि आता मात्र सामन्यामध्ये चांगली पकड क्रिस 11 बोरिवली संघ. पुन्हा एकदा नक्कीच आवाहन केलं गेलंय. सायडमचा रिव्ह्यू चेक केला जाईल.
फेअर डिलिव्हरी या ठिकाणी नक्कीच देण्यात आली आहे. वाईट बॉल तोपर्यंत औपचारिकता देखील मॅचमध्ये म्हणू शकतो. एक चांगली फलंदाजी देवकरण यांनी केली. एक अष्टपैलू खेळी देखील त्यांच्यामार्फत पाहायला मिळाली. जॉन्टी यांच्या हातामध्ये चेंडू. चांगली साथ हितेश यांनी देखील नक्कीच देवकरण यांना दिली आणि त्या जोरावर 64 धावांचं जी खेळी त्यांनी साकारली. तोपर्यंत मैदानात पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आणि अजून एक महत्वपूर्ण गडी बाद. निखिल देखील बॅक टू डगआउट. व्हाईट बॉल 2 चेंडू आणि आता 15 धावांची गरज आहे. औपचारिकता देखील म्हणू शकतो. अनिकेत नवीन बॅटर विजय या ठिकाणी नक्की संपादन केलंय. क्रिस 11 बोरवली संघाने. एक चांगली खेळी पाहायला मिळाली. महत्वपूर्ण कामगिरी देवकरण हितेश त्याचप्रमाणे चेतन यांनी देखील चांगली साथ दिली. चांगली गोलंदाजी देखील चेतन यांची पाहायला मिळाली. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो देखील चेतन यांनी मिळवून दिला. रमजान यांचा महत्वपूर्ण विकेट. नक्कीच या ठिकाणी विकेट असणार आहे. आणि नक्कीच या मॅचचा हिरो देखील तर या मॅचचा हिरो देखील ठरतोय ज्याच्या नावातच आहेत रन आणि त्याने रन केले दे दनादन टनाटन. देवकरण या मॅचचा हिरो ठरतोय. सामनावीरचा पुरस्कार अष्टपैलू खेळी ज्याने नक्कीच साकारली आणि या मॅचचा हिरो देखील ठरलाय. चला नेक्स्ट मॅच मुकेश रॉयल चेंबूर विहान बी विरुद्ध एव्हीसीसी चेंबूर. चला आपण लगेच सज्ज व्हायचंय. ही देखील मॅच महत्वपूर्ण मॅच पाहायला मिळते स्टेशन वाईज. विहान 8 मुकेश रॉयल चेंबूर विरुद्ध एव्हीसीसी चेंबूर. चला मित्रांनो लगेच सज्ज व्हायचंय. तोपर्यंत या मॅचचा हिरो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर देवकरण. एक अष्टपैलू दर्जेदार खेळी ज्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. लगेच पुढच्या मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये मायक्रोफोनवर माझ्यासोबत यशवंत ठाकूर सर जोडले जातील. धन्यवाद.